सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आजी माजी पालकमंत्र्याची प्रतिष्ठा लागली. पणाला काय होणार जिल्ह्यात चर्चा. शिवसेना राष्ट्रवादी अजितदादा पक्षाची भूमिका ही महत्त्वाची. सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या रणधुमाळीला गेल्या 10 ते 15 दिवसापासून जोरदार चर्चा सुरू झाली असून अनेक मॅरेथॉन बैठका मुंबई येथे झालेल्या आहेत. तर सांगली येथे दररोज उठाबशा सुरू आहेत. अनेक बैठका मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. मात्र सध्या सांगली जिल्ह्यामध्ये आजी माजी पालकमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री जयंतराव पाटील हे सुद्धा गेल्या 2 ते 3 दिवसापासून सांगली जिल्ह्यामध्ये तळ ठोकून आहेत. त्यांच्या नेत्यांच्या मार्फत जिल्ह्यातील अनेक सदस्यांना संपर्क करण्याचा सध्या त्यांचा दौरा सुरू आहे. तर इकडे विद्यमान पालकमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते माननीय चंद्रकांतदादा पाटील यांनीसुद्धा जोरदार तयारी लावलेली आहे. त्यामुळे सांगली येथील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आजी माजी पालकमंत्र्याची सध्या प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष निशिकांतदादा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलासराव जगताप, माजी आमदार शिवाजीराव नाईक, माजी मंत्री अजितराव घोरपडे, जिल्ह्याचे माजी खासदार संजय काका पाटील यांच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. त्यामुळे अद्यापही भाजपला पाठिंबा द्यायची चर्चा झालेली नाही. यातील अनेक नेत्यांचे मत हे महाविकास आघाडीसोबत जाण्याचे आहे. त्यामुळे सध्या भाजपबरोबर कोणताही सुसंवाद नाही. त्यामुळे एकंदरीत जर परिस्थिती बघितली तर येणाऱ्या 18 तारखेला जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या या ठिकाणी निवडी होणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी तारखाही जाहीर केलेल्या आहेत. त्यामुळे अद्यापही महाविकास आघाडी असेल किंवा भाजप महायुती असेल यांचे अद्यापही निर्णय झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे एकंदरीत काय होणार याकडे संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले आहे. कोण कशा पद्धतीनं नियोजन करते, कोण कशा पद्धतीनं सदस्यांना मॅनेज करते याची जोरदार चर्चा सध्या सांगली जिल्ह्यामध्ये होताना दिसत आहे. मात्र सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री जयंतराव पाटील व विद्यमान पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची सध्या या घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे अनेक बैठका या मुंबईतसुद्धा होत आहेत. मात्र त्याचा अद्यापही फायदा झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे येणाऱ्या 2 दिवसात हा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेकांची उत्सुकता आता लागून राहिलेली आहे. Press the bell icon on the YouTube and never miss another update.